तर अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलेला आहे। 16 कोटी रुपयांचा मुकुट पाचो आणि नीना रत्नांचा 6 फुटी घेर रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं हा मुकुट जो आहे तो दान करण्यात आल्याचं लालबाग राजा मंडळाकडून सांगण्यात आलं। मानस सचिव सुधीर साळवी आपल्या सोबत आहेत। भाऊ, प्रथम दर्शन जे आहे ते घडलेलं आहे सगळ्या प्रेक्षकांना भक्तांना, काय सांगाल यंदाचं खास वैशिष्ट्य? यावर्षी लालबागचा राजा एका वेगळ्या स्वरूपात देखील आलेला आपण बघताय की लालबागचा राजा सुवर्ण अलंकारामध्ये देखील एक वाढ झालेली आहे। रिलायन्स फाउंडेशन मार्फत एक लालबागचा अतिशय देखणा असा सोन्याचा मुकुट आणि पाचूनी मडवलेला या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे लालबागच्या राजा सौंदर्यामध्ये अजून भर पडलेली आहे आणि आज प्रथम दर्शन करोडो भाविकांनी जगभरात दर्शन आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून घेतलेलं आहे। आज फर्स्ट लुक पार पडलाय, काय यंदाचं आकर्षण काय सांगाल? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आजचं यावर्षीचं 91वे वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे नुकतंच हे आपण माध्यमांसाठी प्रथम दर्शन हे लालबागच्या राजाचं आता नुकतंच संपन्न झालं। जो बाप्पाच्या माथ्यावर आपण मुकुट पाहतो हा रिलायन्स माध्यमाच्या फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला त्यांनी लालबागच्या राजा चरणी अर्पण केलेलं आहे, जो त्यांना बाप्पाला आज आपण परिधान केलेला आहे मुकुट। त्या मुकुटामुळे बाप्पाचे एक तेजस्वी रूप आपण पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, एक भक्ती निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी।